नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. तर इकडे सायली किचनमध्ये लिंबाचा सरबत बनवत असते आणि त्याचवेळी तो लिंबाचा रस तिच्या जखमेवर पडतो, त्यामुळे ती मोठ्याने ओरडते. इतक्यातच कल्पना तिथे येते आणि म्हणते की काय ग सायली, काय झालं? सायली म्हणते की लिंबाचा रस बनवत होते, उकाडा वाढलाय ना, पण नेमका लिंबाचा रसच तिथे पडला. कल्पना म्हणते की अगं सायली, लिंबाचा रस जखमेला झोंबतो ना ग, तू का ग असं करतेस? आम्ही सगळे आहोत ना हे सर्व करायला. तुला मी काय सांगितलं होतं की किचनमध्ये पायसुद्धा ठेवायचा नाही आहेस. तू तर अजिबातच ऐकत नाही आहे माझं. बाहेर चल बरं आधी. आणि कल्पना सायलीला घेऊन डायनिंग टेबलवर येते. कल्पना सायलीला म्हणते की अजिबात इथून हलायचं नाही, तुला माझी शपथ आहे. कल्पना किचनमध्ये बोलत बोलत जाते की ह्या मुलीला कितीही समजावं तरी माझं ऐकतच नाही. किचनमधून साजूक तुपातील शिरा सायलीसाठी ती घेऊन येते. तर सायली विचारते की आई, तुम्ही तुपातला शिरा कधी बनवला? कल्पना म्हणते की अगं तुझ्यासाठी मी मुद्दाम बनवला होता. तुपामुळे काय येण्यात जखम लवकर भरते म्हणून मी बनवलाय, खाऊन घे हां. परंतु सायलीच्या हातालाच लागलेलं असतं म्हणून तिला खाताही येत नसतं. कल्पना ते बघते आणि म्हणते की बिचारीला खाताही येत नाही आहे. कल्पना सायलीजवळ जाते आणि सायलीचा हात हातात घेते आणि म्हणते की झोंबतंय का खूप? सायली म्हणते की हो. आणि कल्पना अगदी प्रेमाने तिच्या हातावर, तिच्या जखमेवर फुंकर घालत असते. सायलीला ते बघून खूपच छान वाटत असतं. कल्पना म्हणते की बरं वाटतंय तुला? सायली म्हणते की हो. कल्पना म्हणते की बरं हे खा, बरं जाऊ दे, मीच तुला भरवते. आणि चक्क कल्पना सायलीला भरवू लागते आणि म्हणते की गुणाची आहेस ग तू माझी. किती स्वतःला त्रास करून घेते, अजिबात ऐकत नाहीस. आम्ही आहोत ना सगळं करायला, अगं मग का धडपडतेस तू? हे बघ, सासू लाड करते ना तर करून घ्यायचे असतात. घास काय आई पण भरवते. तुला तुझ्या माहेरीसुद्धा तुझ्या आईने असेच घास भरवले असतील ना? तेव्हा सायलीचा चेहरा मात्र पडतो. तेव्हा कल्पना सायलीकडे बघून तिलाही खूप वाईट वाटतं. कल्पना म्हणते की सॉरी ग सायली, मला खरंच तुला दुखवायचं नव्हतं, चुकून बोललं गेलं माझ्याकडनं. सायली म्हणते की आई अहो, तुम्ही मुद्दाम का बोलेल असं? माझ्या मनातही नाही तसं. आणि मला माझ्या आईचा सहवास कधीच लाभला नाही आणि जरी तिने मला घास भरवला असेल तरीही माझ्या लक्षात नाही आहे. आणि त्या गोष्टीची सतत सर असते माझ्या मनात, पण समोरच्याला हे नेहमी लक्षात राहील असं नाही आहे. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही असं मुद्दाम नाही करणार. कल्पना सायलीचा हात हातात घेते आणि म्हणते की हे बघ सायली, आता तू हे तुझं माहेरच समजायचं. असं समज की तुझी आईच तुला भरवतीये. तुला लहानपणापासून तुझ्या आईचा सहवास नाही लाभला ना, पण तुला आई नाही आहे असं कधीच म्हणायचं नाहीस. आणि मग पुन्हा कल्पना सायलीला शिरा भरवू लागते आणि म्हणते की आवडला? सायली म्हणते की खूप आवडला. तर इकडे अर्जुन बनीला सांगत असतो की प्रिया मॅडमसाठी कडक कॉफी, अगदी त्यांच्यासारखी. तेव्हा प्रिया लाजते. अर्जुन त्याला सांगतो की आधी कॉफी स्टर कर आणि मग त्यात दूध टाक, ओके. बनी तिथून कॉफी बनवण्यासाठी निघून जातो. तर प्रिया अर्जुनला विचारते की तू खरंच मला कॉफी डेटसाठी बोलवलंयस? अर्जुन म्हणतो की असं जर असेल तर तसंच समज. प्रिया म्हणते की इथं बोलवण्याच्या ऐवजी जर आपण कॉफी शॉपमध्ये गेलो असतो तर छान गप्पा मारल्या असत्या ना. अर्जुन म्हणतो की पण तुला एक गोष्ट सांगतो की पण कुठल्याही कॉफी शॉपपेक्षा आपण आमचा बनात छान कॉफी बनवतो आणि मला माहिती आहे की तुला नक्की आवडेल. प्रिया म्हणते की नाही बरोबर आहे, आणि तसंही कॉफी महत्त्वाची नाही आहे तर तुझी कंपनी जास्त महत्त्वाची आहे. अर्जुन, मी तुझ्या कंपनीसाठी वाटेल ते करायला तयार आहे. असं म्हणून प्रिया अर्जुनच्या हातामध्ये हात ठेवणार असते, परंतु अर्जुन हात मागे काढून घेतो. चैतन्य मध्येच म्हणतो की मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय का दोघांना? प्रिया म्हणते की काय आहे ना, या खोलीमध्ये जरी 10 लोक असले ना तरी फक्त आणि फक्त मला अर्जुनच दिसेल. अर्जुन, मला माहिती आहे की तू सायलीमुळे माझ्याशी असं तोडून बोलायचास, पण मनातून तू अजूनही मैत्री विसरलेला नाही, बरोबर ना? तर इकडे साक्षी बाहेर आलेली असते आणि विचार करते की आता ह्या चैतन्याला बाहेर कसं बोलू. आणि मग ती ऑफिसचा फोटो काढते आणि चैतन्याला सेंड करते. साक्षीने चैतन्याला मेसेज केलेला असतो की आत्ताच्या आत्ता येऊन मला भेट, नाहीतर मी अर्जुनला विचारेल की तुला आमची मैत्री का आवडत नाही. ते मेसेज आणि फोटो बघून चैतन्य घाबरतो. अर्जुन त्याला विचारतो की काय झालं, परंतु चैतन्य म्हणतो की काही नाही. बनीने अर्जुन आणि प्रियासाठी कॉफी आणून ठेवलेली असते. प्रिया अर्जुनला म्हणते की अर्जुन, अरे तू माझा किती विचार करतोस ना. अर्जुन म्हणतो की तुला माहिती आहे मी तुझा नेहमी विचार करत असतो. हा म्हणजे तुला किती त्रास झाला असेल हे मी इमॅजिनसुद्धा करू शकत नाही आहे. काय झालं होतं त्या दिवशी? प्रिया म्हणते की त्या दिवशी मला खूप त्रास झाला होता तुला आणि सायलीला एकत्र बघून. अर्जुन म्हणतो की विलासचा मर्डर झाला त्याबद्दल बोलतोय. प्रिया अर्जुनकडे बघू लागते. तर अर्जुन म्हणतो की अगं तसं नाही, म्हणजे तू त्याची विटनेस होती ना, तू बघितलं असेल. म्हणजे नक्की झालं काय होतं त्या दिवशी? प्रिया म्हणते की हो ना रे, ती रात्र कधी कधी अजूनही माझ्या स्वप्नात येते आणि मी दचकून जागी होते. अर्जुन म्हणतो की अच्छा, म्हणजे ती रात्र होती नाही का, आणि तुम्ही फिल्म बघायला गेले होते. मग तुम्ही आश्रमात कधी आले? प्रिया विचारते की अर्जुन, तू माझ्याशी गप्पा मारतोयस की माझे स्टेटमेंट घेतोय?
चैतन्य म्हणतो की अगं गप्पाच मारतोय. प्रिया म्हणते की आपल्या गप्पा ऐकायला चैतन्यला इथं बसवलंय का? काय आहे ना अर्जुन, तू खूप हुशार आहे हे मला माहिती आहे, पण तुझी हुशारी माझ्याकडे दाखवू नकोस. हा, मला कायद्यातलं इतकं काही कळत नसलं तरी एवढं नक्कीच कळतं की माझ्या वकिलाशिवाय तुम्हाला हे प्रश्न विचारू शकत नाही. आणि माझे वकील कोण आहेत हे तुला माहितीच आहे, तुझा गुरु आणि माझा बाप रविराज किल्लेदार. त्यामुळे तुला जर काहीही बोलायचं असेल तर यापुढे तू बाबांना फोन करू शकतोस. बाय, असं म्हणून प्रिया तिथून लगेचच निघून जाते. चैतन्य म्हणतो की दिसते तेवढी साधी बोळी नाही आहे ती, कशाला तिला इथं बोलवलंस? अर्जुन म्हणतो की महत्त्वाचं काय आहे, खोटं बोलणारी माणसं कधीतरी आपल्या ट्रॅपमध्ये अडकतातच. तन्वीला जर परत परत मी केसबद्दल विचारलं तर ती काहीतरी गडबड तर नक्कीच करेल. आज तर फक्त सुरुवात होती, पण मी तन्वीला आता खरं बोलायला लावेलच. तर साक्षी इकडे चैतन्यला मेसेज करून सांगते की मी आतमध्ये येते. चैतन्य तो मेसेज बघतो आणि लगेच उठतो आणि म्हणतो की अर्जुन चल मी येतो. अर्जुन म्हणतो की असं अचानक काय झालं, मी सोडतो ना तुला. चैतन्य म्हणतो की अरे माझी बाईक आहे, मी बाईकने निघतो, चल बाय बाय. आणि घाईघाईतच चैतन्य साक्षीला भेटण्यासाठी निघून जातो. तर इकडे कल्पना सायलीच्या बोटाला ड्रेसिंग करत असते आणि म्हणते की सायली काय गं, काल तुझ्या अंगात एवढा ताप होता तरी पण किचनमध्ये कशाला आलीस आणि पुन्हा बोट कापून घेतलं. सायली म्हणते की अहो आई फारसं काही नव्हतं. तर कल्पना म्हणते की तू अंथरूण जरी पकडलंस ना तरी म्हणशील की फारसं काही झालं नव्हतं. अगं जरा स्वतःची काळजी घेत जा, तुला बरं नाही आहे आणि अशी कामं करत बसतेस. आता तू थोडा जरा आराम कर. सायली म्हणते की आई मला झोप येत नाही आहे आणि जर अशीच पडून राहिले तर आणखी आजारी पडेल. कल्पना म्हणते की कसं गं तुला समजवायचं, म्हणजे तुला ओरडून झालं, सांगून झालं, पण तू तर काय आराम करायला तयारच नाही आहेस. सायली अगं पडून राहा ना, मी एक काम करते, मी बाम आणते तुझ्या डोक्याला लावते, म्हणजे तू शांतपणे पडून राहशील. सायली कल्पनाकडे बघू लागते आणि बोलून जाते की आई अहो नका एवढा जीव लावू, मी जर इथून गेले तर. कल्पना म्हणते की काय गं तू कुठे जाणार आहेस? सायली म्हणते की नाही कुठे नाही. कल्पना म्हणते की अर्जुनने जसं सांगितलं ना पूर्ण आजीला की मी वेगळं घर घेतोय, तसं तू माझी मस्करी करतेस का? सायली म्हणते की नाही. कल्पना सायलीला म्हणते की सायली पण मी तुला गमतीत सुद्धा हा विचार करून देणार नाही हां. आपण एकमेकांना जीव लावतो ना म्हणून असे एकत्र राहू शकतो. अगं हे सगळ्यांच्या नशिबात नसतं. सायली म्हणते की एकत्र कुटुंबाचं मोल माझ्यापेक्षा जास्त कोणाला कळणार आहे आई. कल्पना म्हणते की झालं तर मग तुला आता आयुष्यभर याच घरात राहायचं आहे. अगं तुझी सासू आजच सासू म्हातारी होईल तुझी, मग त्यांची काळजी कोण घेणार? तुलाच घ्यायची आहे काळजी त्यांची. कल्पना म्हणते की बरं चल तू आराम कर आणि तुला जर काही लागलं तर मला सांगायचं, अजिबात जागेवरून हलायचं नाही. कल्पना तिथून निघून जाते. तर सायलीच्या प्रती कल्पनाची असलेली काळजी आणि प्रेम बघून सायलीला खूपच छान वाटत असतं. चैतन्य साक्षीला भेटण्यासाठी बाहेर आलेला असतो आणि तो म्हणतो की साक्षी काय करतेयस इथे तू? साक्षी म्हणते की मग मी काय करणार, तू मला भेटायला तयार नाही आहेस. हे बघ मला तुझ्याशी बोलायचं आहे. चैतन्य म्हणतो की हे बघ एक काम कर, तू पुढे जा, मी बाईकने येतो, आपण बोलूयात ना शांतपणे, जा तू. तर चैतन्य साक्षीला जबरदस्तीने गाडीमध्ये बसायला सांगतो आणि जायला सांगतो. तर अर्जुन देखील त्याचं ऑफिस सुटल्यानंतर गाडीमध्ये बसून निघून जातो. चैतन्य बाईकने साक्षीच्या मागे आलेला असतो. चैतन्य साक्षीला म्हणतो की तू बरी आहेस ना, अशी ऑफिसला काय येतेस, जीव अगदी घशाशी आला होता माझ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जुन देखील त्याच रस्त्याने येणार असतो आणि तो तिथे आलेला असतो, परंतु तो साक्षीला पाठमोरी बघत असतो. त्याला हे समजत असतं की चैतन्य कुठल्या तरी मुलीशी बोलतोय. तर साक्षी चैतन्याला म्हणत असते की जर काही झालं असतं तर मी बोलले असते तुझ्या अर्जुनसोबत. अर्जुन विचार करतो की हा ऑफिसमधून तर खूप पटकन निघाला, मग आता कोणाशी बोलतोय हा, कोण आहे ही मुलगी? तर चैतन्य म्हणतो की साक्षी अगं तू वेडी आहेस का? तर साक्षी म्हणते की हो तुझ्यासाठी. साक्षी म्हणत असते की चैतन्य तू अगदी कधी कधी वियर्ड वागतो, हे बघ आपली मैत्री माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. अर्जुन गाडीच्या खाली उतरलेला असतो आणि साक्षी आणि चैतन्यकडे येतच असतो. साक्षी चैतन्याला म्हणत असते की जर तुला आपल्या नात्याचं फ्युचरच दिसत नाहीये तर का केलंस हे सर्व? फक्त तुझ्या मित्राला आपली मैत्री पटत नाही म्हणून तू मैत्री तोडतोस? तुला अजून सुद्धा काही बोलायचं नाहीये का? चैतन्य काही बोलत नसतो, त्यामुळे साक्षीला राग येतो आणि साक्षी कारमध्ये बसते. अर्जुन मात्र मागे उभा असतो, परंतु अर्जुनने साक्षीचं तोंड बघितलेलं नसतं. चैतन्य म्हणत असतो की साक्षी प्लीज, परंतु साक्षी काहीही ऐकत नाही आणि तिथून निघून जाते. अर्जुन चैतन्याला हात लावतो. अर्जुनला बघून मात्र चैतन्य खूप घाबरतो आणि म्हणतो की याने मला साक्षीसोबत पाहिलं तर नाही ना? अर्जुन चैतन्याला विचारतो की तू ऑफिसमधून निघाला होता, मग अजून इथंच आहेस? आणि ती मुलगी कोण होती? चैतन्य म्हणतो की काही नाही, पत्ता विचारत होती. अर्जुन म्हणतो की बरं तुला एक गोष्ट सांगायची राहिली. मधुभाऊंच्या स्टेटमेंटमध्ये असं लिहिलं होतं की विलासवर एका मुलीने गोळी झाडली होती. साक्षी नाव आहे तिचं, तिला ऑफिसमध्ये बोलावून घे.
चैतन्य म्हणतो की काही पॉईंट डिस्कस करायचे आहे का? अर्जुन म्हणतो ऑब्वियसली तिचं स्टेटमेंट घ्यायचं आहे. आपण तिच्याशी एकदा बोलून बघू, काहीतरी क्ल्यूज नक्कीच मिळतील आपल्याला. चैतन्य म्हणतो की बरं ठीक आहे, मी जाऊन भेटतो तिला, नाहीतर ऑफिसला बोलून घेतो. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तू तिचं स्टेटमेंट घे आणि मला कळव. चैतन्य म्हणतो की बरं ठीक आहे, चल मी निघतो आता. आणि चैतन्य त्याच्या बाईकने तिथून निघून जातो. अर्जुन मागे विचार करत असतो की हा असा काय वागतोय. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन सायलीला म्हणत असतो की माझी मम्मा ॲक्च्युली तुमची मम्मा नाही आहे. तर सायली म्हणत असते की सासूसुद्धा आईसारखीच असते ना सर. अर्जुन म्हणतो की ती सासूसुद्धा नाही आहे तुमची, ती कोणीच नाही आहे तुमच्यासाठी. तुम्ही खूपच जास्त इमोशनली अटॅच होत चाललाय आणि हे सगळं सोडून तुम्हाला 1 वर्षानंतर इथून जायचं आहे. सायली म्हणते की माझ्या लक्षात आहे की मला इथून जायचं आहे, पण माझी सासू जेव्हा आई बनून माझ्या जखमांवर फुंकर घालते तेव्हा मी हे कसं लक्षात ठेवायचं की ती माझी कोणीच नाही आहे. अर्जुन म्हणतो की कसं हे मला माहीत नाही मिस सायली, पण तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल. सायली मात्र रडत असते. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.